तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यांची भाजी. त्यासाठी मी भोपळ्याला बारीक कट करून घेतले, त्याचे असे साल काढून घेतलेत आणि याला आपण आता कट करून घेऊया. तर चला बघूया. नंतर इथे मी पाणी ठेवले गरम करायला. त्या पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची, अर्धा ते पाऊण चमचा. त्यानंतर त्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि हे जे आपले कट केलेले भोपळ्याचे काप आहेत ते टाकून छान शिजवू द्यायचे. तर चला बघूया. हे भोपळ्याचे काप शिजत आहेत तोपर्यंत मी इकडे तयारी करून घेतली. इथे घेतला बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर. नंतर मी ते कढई ठेवली, त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं कडक गरम होऊ द्यायचंय. चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा. कांदा छान लालसर परतवून घ्यायचा. लालसर भाजत आला की त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेले आणि थोडीशी कोथिंबीर. नंतर त्यामध्ये थोडीशी हळद, कारण ऑलरेडी आपण हळद टाकली त्यामुळे खूप थोडीशी टाका. त्यानंतर आपण जे हे काप भोपळ्याचे काप जे आहेत ते छान प्रकारे शिजवून घेतले ते टाकून घ्यायचे. पूर्ण सगळीकडे एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, मी ते 2 ते 2.5 चमचे लाल तिखट टाकते, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. त्यानंतर घरगुती काळा मसाला 2 चमचे, त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर. सगळं एकत्र करून घ्या. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे आणि मिठामध्ये शिजवून घेतले, त्यामुळे खूप थोडंसं मीठ टाका. शेंगदाण्याचा कूट, पाणी, जेवढं तुम्हाला रस्सा हवाय तेवढं पाणी टाकून घ्या आणि छान ह्याला 5 मिनिटं अजून शिजवून घ्या. कोथिंबीर. आता किती छान प्रकारे आपली ही भोपळ्याची भाजी तयार झाली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कशी झाली. थँक्यू.